Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson, The Unsinkable Ship. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द अनसिंकेबल शिप हा लेसन बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. अनसिंकेबल म्हणजे न बुडणारं आणि शिप म्हणजे जहाज. On 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to न्यूयॉर्क. 10 एप्रिल 1912 सालची गोष्ट आहे. त्या काळातलं लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठं आणि लक्झरी शिप म्हणजे अतिशय आरामदायी असं जहाज हे साऊथहॅम्प्टन इंग्लंड इथून न्यूयॉर्क इथे जाण्यासाठी निघालं. द शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक आणि तिचं नाव होतं टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. टायटॅनिकचा अर्थ होतो ह्यूज म्हणजे भव्य. दिस वॉज हर मेडन वोयाज, दॅट इज हर फर्स्ट वोयाज. आणि हे टायटॅनिकचं पहिलं मेडन वोयाज म्हणजे काय तर पहिला प्रवास होता. वोयाज म्हणजे समुद्र प्रवास. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. अशा प्रकारे टायटॅनिक अटलांटिक महासागराला पार करणार होती आणि तिच्यावर 2000 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. त्यामुळे टायटॅनिक एखाद्या तरंगणाऱ्या गावासारखंच होतं. एव्हरीवन कॉल टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. प्रत्येक जण टायटॅनिकला फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड, जगातील सर्वोत्तम जहाजांपैकी एक असं मानायचा. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर आणि सर्वांना तिच्यावर अभिमान होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. टायटॅनिक 15 मजल्याच्या बिल्डिंग एवढी उंच होती. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल आणि आतून ती एखाद्या मोठ्या हॉटेलसारखी होती. विथ ग्रँड स्टेअर केसेस, ज्यामध्ये मोठे मोठे चढा उतरायचे जिने होते. डायनिंग रूम्स म्हणजे जेवायच्या खोल्या होत्या. शॉप म्हणजे दुकानं होती आणि स्विमिंग पूल सुद्धा होते. एव्हरीवन थॉट दॅट टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. प्रत्येकाला वाटलं की टायटॅनिक कधीच बुडणार नाही. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. त्यामुळे सर्व लोक तिला अनसिंकेबल शिप म्हणायचे, म्हणजे न बुडणारं जहाज म्हणायचे. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. शिपचे बिल्डर्स म्हणजे जहाज बांधणारे यांना या गोष्टीची एवढी खात्री होती की त्यांनी जहाजावर अतिशय कमी लाईफ बोट्स ठेवल्या. लाईफ बोट्स म्हणजे काय तर छोट्या छोट्या जीवनरक्षक होड्या. जर मोठं जहाज बुडलं तर त्या जहाजात त्या छोट्या छोट्या होड्यांच्या मदतीने लोकांचा ॲटलिस्ट जीव वाचवता येतो. त्याला लाईफ बोट्स म्हणतात. तर पण त्यांनी खूप कमी ठेवल्या होत्या कारण त्यांना अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स होता की ते जहाज कधीच बुडणार नाही. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. अशा प्रकारे प्रवास अतिशय कम्फर्टेबल होता, आरामदायी होता. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. आणि पॅसेंजर्स म्हणजे जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा फार अभिमान वाटत होता, गर्व वाटत होता, कारण ते जगातील बेस्ट शिपने, जगातील सर्वोत्तम जहाजाने प्रवास करत होते. दे फेल्ट सेफ आणि त्यांना सुरक्षित सुद्धा वाटत होतं. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. त्यानंतर 14 एप्रिलची रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर, द सी वॉज काम. आकाश निरभ्र होतं, समुद्र शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप. आणि बरेचसे प्रवासी हे झोपलेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. कॅप्टन स्मिथ, जो की जहाज चालवणारा कॅप्टन होता, त्याला माहिती होतं की जवळपास हिमनग आहेत, आईसबर्ग्स आहेत. आईसबर्ग म्हणजे हिमनग, म्हणजे बर्फांचे मोठे मोठे पहाडा एवढे तुकडे जे पाण्यामध्ये तरंगत असतात समुद्रामध्ये. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. त्यामुळे त्याने एका माणसाला सांगितलं की जहाजाच्या उंच भागावरून तो आजूबाजूला लक्ष ठेव. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. अचानक 11:40 त्या माणसाने काहीतरी बघितलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. आणि तो भीतीने जागीच थिजला. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ टायटॅनिक. एक भला मोठा हिमनग बरोबर टायटॅनिकच्या रस्त्यामध्ये उभा होता. आईसबर्ग ही येल्ड. आणि तो व्यक्ती जोराने ओरडू लागला की समोर आईसबर्ग आहे.
Captain Smith fought hard to steer the Titanic away from the iceberg. कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला त्या हिमनगापासून दूर नेण्याचे किंवा वळवण्याचे खूप प्रयत्न केले. टू स्टिअर म्हणजे वळवणे, टर्न. बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली. पण ते जहाज अतिशय हळूहळू दिशा बदलत होतं. अँड हर साईड स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस. आणि तिची एक बाजू त्या बर्फाच्या पहाडाला घासली. स्क्रॅप म्हणजे घासणे. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन टू द डेस्क. खूप सारा बर्फ डेस्कवर पण पडला. अँड आईसबर्ग कट होल अलॉंग द शिप साईड. आणि त्या आईसबर्गने, त्या हिमनगाने जहाजाच्या एका भागाला मोठं भगदाड पाडलं. वॉटर बिगन टू पॉर इन टू द लोअर डेस्क. आता शिपच्या खालच्या भागामध्ये पाणी जमा होऊ लागलं. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. बरेचसे प्रवासी असे होते ज्यांनी काही ऐकलेलं नव्हतं आणि ते झोपलेले होते. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्र्यू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोडिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे सहकारी जहाजामध्ये पाणी भरण्यापासून रोखू शकत नव्हते. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. त्यांना माहिती होतं की टायटॅनिक खूप मोठ्या संकटामध्ये आहे. तसं अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. न बुडणारं जहाज हे बुडत होतं. ॲट 12:15 AM, Captain Smith sent urgent message on the ship's radio asking for help. बरोबर 12:15 कॅप्टन स्मिथने शिपच्या रेडिओवर अर्जंट मेसेज पाठवला. कम हेल्प टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली. मदत करा, टायटॅनिक बुडत आहे, लवकरात लवकर या. देन ही ऑर्डर्ड द क्र्यू टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप. आणि मग त्याने सर्व सहकाऱ्यांना आदेश दिले की सर्व झोपलेल्या लोकांना उठवा. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे. एक शिप जिचं नाव होतं द कॅलिफोर्निया, ते जहाज फक्त 20 मैल्स अंतरावर होतं. बट शी डिड नॉट रिसीव्ह टायटॅनिक्स मेसेजेस. पण तिच्यापर्यंत टायटॅनिकचे मेसेजेस पोहोचू शकले नाहीत. हर रेडिओ वॉज टर्न्ड ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. कारण तिचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ ऑपरेटर झोपलेला होता. अनदर शिप कॉल्ड द कार्पॅथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल्स. दुसरं एक जहाज होतं जिचं नाव होतं कार्पॅथिया. तिने टायटॅनिकचे मेसेजेस ऐकले अँड सेल्ड ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. आणि फुल स्पीडने ती टायटॅनिककडे येऊ लागली. अनफॉर्च्युनेटली द कार्पेथिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. पण दुर्दैवाने कार्पेथिया फार लांब होती आणि तिला टायटॅनिकपर्यंत पोहोचायला 3 तास लागले. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. आणि मध्यंतरी टायटॅनिक इकडे अतिशय गतीने बुडू लागली होती. द क्र्यू लोवर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी. बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू 100 पॅसेंजर्स. जहाजावरच्या क्र्यूने जेवढ्या लाईफ बोट्स होत्या तेवढ्या सगळे समुद्रामध्ये सोडल्या. पण त्यावर फक्त एवढी जागा होती की ते काहीशे लोकांचेच प्राण वाचवू शकतील. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स ऑन बोर्ड. आणि टायटॅनिकवर तर 2000 पेक्षा जास्त प्रवासी होते. द शिप बिगन टू टिल्ट इन टू द सी. जहाज हळूहळू समुद्रामध्ये धसू लागलं. पीपल बिगन टू जम्प फ्रॉम द डेक्स इन टू द आईस कोल्ड वॉटर. आणि लोक जीव वाचवण्यासाठी त्या अतिशय थंडगार पाण्यामध्ये उड्या मारू लागले. विथ द लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर फ्यू मिनिट्स. आपले दिवे सुरू असताना टायटॅनिक अजून काही मिनिटांसाठी पाण्यावर उभी राहिली. देन ॲट 2:20 AM ऑन 15 एप्रिल शी व्हॅनिश्ड इन टू द सी. आणि 15 एप्रिलच्या रात्री 2:20 टायटॅनिक संपूर्णपणे समुद्रामध्ये अदृश्य झाली. व्हॅनिश झाली म्हणजे अदृश्य झाली. अबाउट 1500 पीपल ड्रॉन. जवळपास 1500 लोक बुडून मरण पावले. 1500. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्र्यू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे बरेचसे सहकारी सुद्धा जहाजासोबतच बुडून मरण पावले. द कार्पेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. कार्पेथिया 3:40 तिथे पोहोचली. द शिप्स क्र्यू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल इन देम. कार्पेथियाच्या क्र्यूला तिथे लाईफ बोट्समध्ये 700 लोक सापडले आणि त्यांना तिने वाचवलं. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. आणि तिला तिथे खुर्च्या आणि लाकडाचे तुकडे सुद्धा पाण्यावर तरंगताना दिसले.
but almost all the people in the water had drowned or died of cold. पण जवळपास सर्वच लोक जे की पाण्यामध्ये होते ते एकतर बुडून मेले होते किंवा थंडीने मेलेले होते. द कार्पॅथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कार्पॅथियाला त्यांना वाचवण्यामध्ये फार उशीर झाला होता. The sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ship. अशा प्रकारे टायटॅनिक बुडल्यामुळे आता लोक जहाजावर प्रवास करायला आणि जहाजावर प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी अतिशय त्यांना काळजी वाटू लागली. ते समुद्र प्रवास करायला घाबरू लागले. दे आस्क्ड वाय शिप कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स. लोक प्रश्न विचारू लागले की जहाजावर एवढे कमी लाईफ बोट्स म्हणजे जीवनरक्षक बोटी एवढे कमी का होत्या. अँड वाय दे टर्न ऑफ द रेडिओज. आणि त्यांनी इतर जहाजांनी आपले रेडिओज बंद का ठेवलेले होते. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. 1913 साली हे ठरवण्यात आलं की प्रत्येक जहाजावर एवढ्या लाईफबोट्स असल्या पाहिजेत की जहाजावरील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचवता आला पाहिजे. It was also decided that ships must keep their radio working every hour of the day and night. हे सुद्धा ठरवण्यात आलं की जहाजांनी आपले रेडिओज दिवस आणि रात्र सुरू ठेवावेत. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. 1985 साली वैज्ञानिकांनी एक पाणबुडी पाठवली टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी. They found the ship lying in two pieces on the ocean floor. त्यांना ते जहाज खाली समुद्राच्या तळाशी 2 तुकड्यांमध्ये पडलेलं दिसलं. At the depth of around 4,000 meter 13,000 feet. जवळपास 4,000 मीटर म्हणजे 13,000 फीट खाली. Later they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. नंतर त्यांनी तिथे त्या अवशेषांचे फोटोग्राफ्स घेतले आणि काही तुकडे सुद्धा ते वर सरफेसवर घेऊन आलेत. There are many stories of bravery on that terrible night of April 1912. एप्रिल 1912 सालच्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहस कथा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. 1998 साली डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन यांनी अतिशय सुप्रसिद्ध सिनेमा बनवला टायटॅनिक्स मेडन वोयाज. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. हा अतिशय दुःखद असा पिक्चर आहे, सिनेमा आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स द सिनेमा इन टीयर्स. जवळपास ज्यांनी हा चित्रपट बघितलेला आहे सर्वांच्या डोळ्यात तो चित्रपट बघून अश्रू आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा लेसन होता द अनसिंकेबल शिप. आय होप सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने समजलं असणार. समजले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.